भारताचा जुना मित्र आणि सख्खा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये सातत्यानं होत असलेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांमध्ये सतत चढउतार होत असल्याचं अलीकडच्या 1-2 दशकांमध्ये अनेकदा अनुभवाला आलेलं आहे. काही वेळा तर या जुन्या मित्र राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण होईल अशीच परिस्थिती देखील अनेकदा उद्भवलेली आहे. यापैकी अनेक बाबतीत तसं करण्यामागे नेपाळला चीनकडूनच मिळालेली फूस आहे ही बाब कधीच मुळीच लपून राहिलेली नव्हती. त्यामागे 2 प्रमुख कारणं होती. भारताला सातत्यानं अडचणीत आणण्याचं चीनचं धोरण आणि नेपाळमध्ये अस्तित्वात असलेलं चीन धार्जिणं सरकार हीच ती 2 कारणं असल्याचं त्यावेळी नेहमीच प्रकर्षानं अनुभवाला आलेलं होतं. नेपाळचे विद्यमान युवा पंतप्रधान बालेन शाह यांच्या कार्यकाळात नेपाळ आणि भारत यांच्यातले संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्यास प्रारंभ झालाय. विशेषतः चीनच्या नादी लागून नेपाळ हा भारताच्या विरोधातली भूमिका घेतोय. अलीकडेच नेपाळनं भारतातील आंब्यासह अनेक फळांवर नेपाळमध्ये बंदी घातली होती. अर्थात त्या निर्णयाचा तोटा भारतापेक्षा देखील नेपाळलाच अधिक प्रमाणात सहन करावा लागलाय हे सर्वज्ञात आहे. त्यातच भारत आणि नेपाळ यांच्यातील प्रलंबित सीमावादाबाबत देखील बालेन शाह यांनी उघडपणे भारत विरोधी आणि चीन धार्जिणं स्वरूपाचं वक्तव्य अलीकडेच केलं होतं. आणि म्हणूनच या अशा मुद्द्यांवर काही प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी भारतानं यावेळी एक वेगळाच निर्णय घेतलाय. त्यामुळे नेपाळला जोरदार झटका बसला असून आता नेपाळ सरकारकडून भारताशी चर्चा करण्यात येत असल्याचं अधिकृत वक्तव्य स्वतः पंतप्रधान बालेन शाह यांनाच आता करावं लागलंय. खरं तर यामुळेच हा विषय आता नव्यानं ऐरणीवर आलाय. याआधीच म्हटल्याप्रमाणे नेपाळमध्ये बालेन शाह जे युवा पंतप्रधान म्हणून नेपाळमध्ये ठरले त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून त्या सरकारने भारताच्या संदर्भात काही नवीन नियम आणि उपाय लागू करून भारताला अडचणीत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले असल्याचं अलीकडच्या काळात सातत्यानं अनुभवाला येऊ लागलं होतं. नेपाळनं अलीकडेच भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी नाहीये तर केवळ कठोर गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया असल्याचं नेपाळकडनं अगदी अधिकृतपणे सांगण्यात आलं होतं. नेपाळ सरकारने असा आविर्भाव आणला होता. मात्र आता भारत सरकारने देखील आपल्या सध्याच्या नव्या धोरणानुसार आक्रमक धोरणानुसार आता आक्रमक पवित्राच घेतलाय. भारतानं आता चहाच्या आयातीच्या संदर्भात कठोर गुणवत्ता विषयक निकष लागू केले. विशेष म्हणजे त्याचा अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम आता नेपाळला सहन करावा लागतोय. आता नेपाळमधल्या चहा उत्पादकांनी 18 जून पासून अनिश्चित काळासाठी चहाचं उत्पादन थांबवण्यात आलं असल्याची घोषणा केली असून त्यामुळे नेपाळमधून भारताला केल्या जात असलेल्या चहाच्या निर्यातीवर त्याचा अत्यंत प्रतिकूल असा परिणाम झालाय. भारतात आयात करण्यात येत असलेला चहा हा देशांतर्गत लागू करण्यात आलेल्या गुणवत्ता मानकांनुसार आहे याची खात्री करण्यासाठी भारतातील टी बोर्ड ऑफ इंडियाने आता कठोर चाचणी प्रणाली लागू केलेली आहे. आम्ही नेपाळमधून येणाऱ्या चहासह
भारतात येणाऱ्या सर्वच प्रकारच्या चहाची 100% चाचणी सुरू केली असून भारतीय चहा मंडळाचे अध्यक्ष सी मुरुगन अशा प्रकारची भूमिका ही विशद केली. भारत नेपाळमध्ये उत्पादित होत असलेल्या चहासाठीची सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ आहे. साहजिकच भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता नेपाळमधले चहाचे उत्पादक अडचणीत आले असल्याची घोषणा नेपाळमधल्याच चहा उत्पादकांनी अधिकृतपणे केली आहे. विशेषत्वानं नेपाळमधल्या कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यातील नेपाळी चहा उत्पादक आता या निर्णयामुळे अधिक अडचणीत आले असल्याचं स्पष्ट झालंय. नेपाळमधील चहा उत्पादकांच्या संघटनेनं प्रसारित केलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार भारतीय चहा मंडळानं लागू केलेल्या नवीन नियमांमुळे आता नेपाळच्या चहा उत्पादकांना चहाच्या निर्यातीबाबत अनेकविध अडचणींना सामोरं जावं लागतंय. नेपाळ दरवर्षी 5 अब्ज रुपयांचा चहा भारताला निर्यात करतो अशी अधिकृत स्वरूपाची माहिती नेपाळमधल्या चहा उत्पादकांच्या संघटनेचे सरचिटणीस शुक्र दहल यांनीच आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांशी बोलताना अधिकृतपणे दिले. या संदर्भात नेपाळी वृत्तसंस्था काठमांडू पोस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार इलाम येथील 53 चहा कारखान्यांनी 15 जून पासून आपलं कामकाज थांबवलंय. झापा येथील 30 कारखाने देखील येत्या काही दिवसात चहाचं उत्पादन थांबवणार असल्याचं अधिकृत स्वरूपाचं वृत्त उपलब्ध झालंय. नेपाळमधल्या या चहा कारखान्यांमधील कामकाज बंद पडल्यामुळे या क्षेत्रातले नेपाळमधील हजारो कामगार आणि शेतकऱ्यांचे रोजगार आता धोक्यात आले, ही बाब देखील समोर आली. केवळ एकट्या झापामध्ये अंदाजे 20,000 कामगार आणि स्थानिक शेतकरी यांना चहा उद्योगातून रोजगार उपलब्ध होत असतो. यावरून भारताने घेतलेल्या या निर्णयाचा होत असलेला व्यापक स्वरूपाचा परिणाम कोणालाही अगदी सहजपणे लक्षात येऊ शकेल. खरं तर याआधीच तब्बल 3 लाख किलोंपेक्षाही अधिक नेपाळी चहा भारतीय बाजारपेठेत पोहोचलेला आहे. मात्र भारताकडून अनिवार्य ठरवण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणी प्रक्रियेमुळे हा चहा आता अडकून राहिला असल्याची माहिती नेपाळमधील चहा उत्पादकांच्या संघटनेनंच आपल्या अधिकृतरित्या प्रसारित केलेल्या निवेदनात नमूद केले. याखेरीज या चहा कारखान्यांच्या गोदामांमध्ये आधीच प्रक्रिया करून झालेला 7 लाख किलोंपेक्षाही अधिक प्रमाणातील चहा पडून राहिलाय आणि विक्री थांबल्यामुळे त्याचप्रमाणे आता साठवणुकीची जागाही पूर्ण भरलेली आहे, असंही या संघटनेनं अधिकृतपणे आपल्या निवेदनात म्हटलंय. भारत सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा जोरदार झटका आता नेपाळला सहन करावा लागतोय. वास्तविक पाहता चहामध्ये होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी एका चांगल्या हेतूनं भारतीय चहा मंडळानं एक प्रमाणित कार्यपद्धती आता लागू केली. त्यानुसार कोणत्याही देशातून भारतात आयात करण्यात येत असलेल्या चहाच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी करणं हे आता या नव्या नियमानुसार अनिवार्य ठरवण्यात आलंय. भारताच्या या नवीन निर्णयामुळे नेपाळमधील चहा उद्योग मात्र आता चांगलाच संकटात सापडलाय. नेपाळमधील चहा उद्योग सध्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि ही माहिती अधिकृतपणे नेपाळमधूनच देण्यात आलेली आहे. नेपाळच्या तब्बल 5 अब्ज रुपयांच्या चहा निर्यातीवर भारताच्या या निर्णयाचा अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम घडून आलाय.
संपूर्ण नेपाळचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपातील एकंदर 60,000 कामगार 60,000 हे कामगार आता उपजीविकेबाबतच्या संकटाचा सामना करत आहेत. याखेरीज चहा क्षेत्रामुळे नेपाळ सरकारला दरवर्षी सुमारे 1 अब्ज रुपयांचा महसूल टॅक्स मिळत असतो आणि त्यामुळे हा नेपाळ सरकारसाठी देखील फार मोठा झटका ठरलाय. नेपाळमधल्या चहा उत्पादकांच्या मते या तपासणीचे निकाल येण्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा सुद्धा अधिक वेळ लागतो. त्यामधल्या काळात संबंधित चहाचा साठा विकलाच जाऊ शकत नाही आणि त्यातही जर एखादा नमुना हा या गुणवत्ता तपासणीत या चाचणीत अयशस्वी ठरवण्यात आला तर मग तो चहा एकतर परत मागवावा लागेल किंवा पूर्णपणे त्याचा साठा नष्ट करावा लागेल. याकडे देखील नेपाळमधल्या चहा उत्पादकांच्या संघटनेनं सर्व संबंधितांचं लक्ष वेधून घेतलंय. साहजिकच भारताच्या या नवीन धोरणांमुळे नेपाळमधल्या या संपूर्ण चहा उद्योगासमोर आता अत्यंत गंभीर असा धोका निर्माण झालाय. नेपाळमध्ये उत्पादित होणाऱ्या CTC आणि ऑर्थोडॉक्स या प्रकारच्या चहाची एकंदर वार्षिक उलाढाल ही 12 ते 14 अब्ज नेपाळी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी सुमारे 5 अब्ज रुपयांचा चहा हा भारतात निर्यात केला जातो. मगाशीच त्याबद्दल सांगितलं. नेपाळी चहासाठी भारत हीच सर्वात मोठी बाजारपेठ असून निर्यातीतील या समस्येमुळे नेपाळच्या चहा उत्पादकांसमोरील आर्थिक संकट अधिकच गंभीर झाले. यावरून देखील नेपाळ समोर आता उभ्या राहिलेल्या समस्येची व्याप्ती आणि या समस्येचं गांभीर्य अगदी कोणाच्याही सहजपणे लक्षात येऊ शकेल. नेपाळ सरकारला आता या मुद्द्याची अत्यंत गांभीर्यानं दखल घ्यावी लागली. नेपाळच्या संसदेत याबाबत या मुद्द्याबाबत या समस्येबाबत अधिकृतपणे चर्चा घडवण्यात आलेली आहे. नेपाळमधल्या चहा निर्यातदारांच्या समोरच्या सध्याच्या समस्यांच्या निराकरणासाठी नेपाळ सरकार तांत्रिक आणि राजनैतिक स्तरांवर प्रयत्न करीत असल्याचं स्पष्टीकरण नेपाळच्या कृषी, वन आणि पर्यावरण खात्याच्या मंत्री गीता चौधरी यांना नेपाळच्या संसदेत अधिकृतपणे द्यावं लागलं, हे स्पष्टीकरण करावं लागले. यापूर्वी संबंधित भारतीय अधिकारी हे केवळ निवडक नमुन्यांचीच तपासणी करीत असत. असे नमुने तपासणीत उत्तीर्ण झाल्यावर मग कोणत्याही अतिरिक्त अडथळ्यांशिवाय हा संपूर्ण माल निर्यात केला जाऊ शकत होता. मात्र भारतीय बाजारपेठेत नेपाळी चहाच्या होत असलेल्या वाढत्या आयातीबाबत भारतातल्याच चहा उत्पादकांनी व्यक्त केलेल्या दीर्घकालीन समस्येसारख्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आता हे कठोर उपाय योजण्यात आले आहेत असं भारत सरकारनं स्पष्ट केलंय. सन 2024च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्तर बंगालमधल्या लहान चहा उत्पादकांनी नेपाळमधून होणाऱ्या चहाच्या आयातीवर निर्बंध घालण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी 2024 मध्ये भारत नेपाळ सीमेवरच्या प्रमुख ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलन करण्याचा इशारा देखील त्या उत्तर बंगालमधल्या लहान चहा उत्पादकांनी दिला होता. भारत सरकारनं आता त्याचाच आधार घेऊन ही नवीन नियमावली अंमलात आणली, लागू केली. भारत हा नेपाळी चहाचा सर्वात मोठा आयातदार देश असल्यामुळे आता या निर्णयामुळे नेपाळचा चहा उद्योग कमालीचा संकटात सापडलाय. नेपाळमधील चहा उत्पादकांच्या संघटनेनं या प्रकरणी नेपाळ सरकारनं तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी सरकारकडे केली. अर्थात नेपाळला भारतानं दिलेला हा एक फार मोठा झटका ठरलाय.
पंतप्रधान बालेन शाह यांना देखील व्यक्तिशः आता याची जाणीव झाली आहेच. खरं तर नेपाळमध्ये प्रथमच केवळ 35 वर्षीय युवा नेत्याची नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारत नेपाळ संबंध हे अधिक सौहार्दपूर्ण स्वरूपाचे होतील अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती. शाह हे भारत आणि चीन यांच्याशी अत्यंत संतुलित स्वरूपाचे संबंध प्रस्थापित करतील अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र शाह यांचं धोरण हे चीनसाठीच अधिक अनुकूल असल्याचं आजवर अनेकदा अनुभवाला आलेलं आहे. अगदी अलीकडेच भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सीमावादाच्या संदर्भात पंतप्रधान बालेन शाह यांनी केलेलं वक्तव्य हे या बाबतीत पुरेसं सूचक ठरलं होतं. अगदी अलीकडेच भारतीय आंब्यांच्या संदर्भात देखील शाह यांनी भारतीय आंबा उत्पादकांसाठी अडचणीचा ठरेल असाच निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता आणि त्यामुळे आता काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी त्यांना एक जोरदार झटका देण्याचं धोरण भारत सरकारनं अवलंबलेलं आहे हे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या लक्षात आले. बालेन शाह यांना आणि त्यांच्या सरकारला आता यथार्थ जाणीव होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. निदान आता आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी तरी बालेन शाह हे भारतासंबंधीच्या त्यांच्या धोरणात अनुकूल परिवर्तन करतील का, हाच मुद्दा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा मुद्दा ठरलाय.